नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्ह्याचा पोलीस वाहन चालकाचा जो 19 जुलै 2024 रोजी पेपर घेण्यात आला होता, त्या पेपरमध्ये जे तांत्रिक घटकावर प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। प्रश्न पहिला आहे, रेडिएटरचा उपयोग वाहनामध्ये कशाकरिता होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इंजिन थंड ठेवण्याकरिता। प्रश्न दुसरा, समांतर पार्किंग केलेल्या वाहनामध्ये किमान अंतर? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 3 फूट। समांतर पार्किंग केलेल्या वाहनामध्ये किमान अंतर नेहमी 3 फूट असावे। प्रश्न तिसरा, वाहनासंदर्भात SUV म्हणजे काय? SUVचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे, तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल। परीक्षेमध्ये तुम्हाला SUVचा फुल फॉर्म हा मराठी तसेच इंग्लिश या दोन्ही लँग्वेजेसपैकी एका लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो SUVवर। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचे आहे, SUVचा जो फुल फॉर्म आहे तो मराठीत आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लक्षात ठेवायचे आहे। प्रश्न चौथा, झेब्रा क्रॉसिंग कशासाठी असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी। प्रश्न पाचवा, ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण। प्रश्न सहावा, वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लांब अंतरावर। प्रश्न सातवा, डॅश डॅश चिन्ह नेहमी चौकोनात असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, माहितीदर्शक। प्रश्न आठवा, हे चिन्ह काय दर्शविते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मार्ग द्या। यालाच इंग्रजीमध्ये गिव्ह वे असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न नववा, जड वाहन रस्त्याच्या डॅश डॅश बाजूने चालवावे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डाव्या बाजूने। जी जड वाहने असतात ती रस्त्याच्या नेहमी डाव्या बाजूने चालवावे। प्रश्न दहावा, डॅश डॅश चिन्ह नेहमी वर्तुळात असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बंधनकारक। प्रश्न 11वा, दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते? परीक्षेमध्ये पहा, हा प्रश्न नेहमीच विचारला जात आहे, खूपच IMP प्रश्न आहे, आलटून पलटून हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येत आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 185। प्रश्न 12वा, प्रत्येक वाहनास डॅश डॅश विमा सक्तीचा आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, त्रयस्थ व्यक्तीचा। प्रश्न 13वा, गडचिरोली जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, MH33। गडचिरोली जिल्ह्याचा RTO क्रमांक MH33 आहे। प्रश्न 14वा, BS मानके कशाच्या संदर्भात वापरले जातात? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वाहनातून निघणारे उत्सर्जन प्रदूषके। प्रश्न 15वा, हे चिन्ह काय दर्शविते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुंद पूल। प्रश्न 16वा, ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर डॅश डॅश ताशीपेक्षा जास्त वेगाने चालविणे गुन्हा आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 10 किमी, म्हणजेच 10 किलोमीटरपेक्षा ताशीपेक्षा जास्त वेगाने चालविणे गुन्हा आहे। ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर 10 किलोमीटर ताशीपेक्षा जास्त वेगाने चालविणे गुन्हा आहे। प्रश्न 17वा, हे चिन्ह काय दर्शविते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वेग मर्यादा। प्रश्न 18वा पहा, वाहनाच्या हेडलाईटवर कोणत्या प्रकारचा आरसा बसविला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अंतर्गोल आरसा। जर परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला की वाहनाचे मागचे दिसण्यासाठी कोणता आरसा बसवण्यात येतो, तर योग्य उत्तर असेल बहिर्गोल आरसा। परंतु या प्रश्नामध्ये पहा, आपल्याला काय विचारले आहे की वाहनाच्या हेडलाईटवर कोणत्या प्रकारचा आरसा बसविला जातो, तर योग्य उत्तर असेल अंतर्गोल आरसा।
प्रश्न 19वा, इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हिरव्या रंगाची. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.